हरि ओम तत्सत। युगाचार्य स्वामी विवेकानंदांच्या जन्मोत्सवासाठी आणि स्वामीजींच्या तेजस्वी विचारांचं चिंतन मनन करण्यासाठी इथे उपस्थित असणारे मातृपितृतुल्य ज्येष्ठ बंधू भगिनी आणि विद्यार्थी विद्यार्थिनी, स्वामीजींच्या अलौकिक व्यक्तिमत्वाने प्रभावित होऊन त्यांच्या तेजस्वी वाणीने मंत्रमुग्ध झालेले, त्यांचं शुद्ध चारित्र्य, त्यांच्या उक्ती आणि कृतीतलं शून्य अंतर, एकरूपता उक्ती आणि कृतीमधली, त्यांचं लिखाण, त्यांचं बोलणं, त्यांचं व्यक्तिमत्व, या सर्व गोष्टींचा एकत्रित प्रभाव म्हणून खूप पाश्चात्य लोक स्वामीजींच्या भोवती एकत्र जमले आणि स्वामीजी त्यांच्यासाठी जे जीवन कार्य ठरवतील ते जीवन कार्य करण्याची आणि त्याकरता स्वतःचं जीवन पूर्ण समर्पित करण्याची अनेक पाश्चात्य स्त्री पुरुषांची पूर्ण मानसिक तयारी होती। अशा अवस्थेमध्ये ते स्वामीजींना विचारतात की स्वामीजी, आम्ही तुमच्यासाठी काय करू? त्यावेळेला स्वामीजींनी सांगितलंय, पाश्चात्यांना सांगतायत स्वामीजी हे, की माझ्या भारत मातेवर आणि तिच्या कोट्यवधी अपत्यांवर निस्सीम प्रेम करा। आज 125 वर्षानंतर स्वामीजींच्याच भारतामध्ये भारतीयांनाच हे सांगण्याची वेळ आली आहे की आपल्या भारत मातेवर आणि तिच्या कोट्यवधी अपत्यांवर निस्सीम प्रेम करा, त्यांना भक्ष्य मानू नका। सत्य आणि निर्भयता या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि मानवी जीवन जोपर्यंत सत्याच्या अधिष्ठानावर उभारलं जात नाही तोपर्यंत मनुष्य सुखी होऊ शकणार नाही। हे विवेकानंदांच्या खूप अगोदर अनेक लोकांनी सांगितलं। सुखस्य मूलम धर्म हा चाणक्यपणे सांगतात। धर्मातलं पहिलं सूत्र सत्य आहे। सत्यमेव जयते हे राष्ट्रीय ब्रीदवाक्य आहे असं उठसूट म्हणायचं आणि एकाही व्यवस्थेमध्ये सत्य दिसणार नाही इतक्या त्या व्यवस्था बरबटलेल्या ठेवायच्या, या दांभिकपणाने काही निष्पन्न होणार नाही या देशामध्ये। आपल्याला भारत एक महान राष्ट्र जर तयार करायचं असेल की जे राष्ट्र प्रभू रामचंद्रांच्या, भगवान श्रीकृष्णांच्या सत्यावर आणि पराक्रमावर, तेजस्वितेवर, ईश्वरी अधिष्ठानावर आधारित वाटचाल करेल आणि त्याने करावी आणि सतत भीत जगू नये, निर्भयतेने जगावं। स्वातंत्र्याचं तेज आपल्या चेहऱ्यावर प्रत्येकाच्या झळकावं। सरकारी कचेरीमध्ये खांदे पाडून जाणारे नागरिक गुलामासारखे न दिसता ताठमानेने चालत जाणारे नागरिक दिसावेत। याकरताचे आंतरिक परिवर्तन संस्काराच्या माध्यमातून करावं लागेल। त्याकरता स्वामी विवेकानंदांच्या विचाराचं आपल्याला अधिक गांभीर्याने आचरणात आणण्याकरता चिंतन करावं लागेल। ही दोन घडीची करमणूक नाही आहे की काहीतरी तत्वज्ञान ऐकलं, धर्मशास्त्र ऐकलं, विवेकानंदांचा अपूर्व त्याग ऐकला
स्वामी विवेकानंदांची तेजस्विता, त्यांचं अपार ज्ञान, त्यांनी किती ग्रंथ वाचले होते, किती गोष्टी त्यांना अवगत होत्या, ते किती तेजस्वी दिसायचे, त्यांनी कसं पाश्चात्यांना प्रभावित केलं. आपल्या स्वतःच्या देशामध्ये भीत जगणाऱ्या लोकांचा या तेजस्वितेशी काय संबंध आहे, हा प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा. असं त्याने लडबडलेल्या व्यवस्था जे लोक दशकानुदशकं सहन करतायत त्या लोकांनी स्वतःला प्रश्न विचारायला हवा की राष्ट्रीय ब्रीद वाक्य आमचं सत्यमेव जे आहे ते असावं की नसावं, आणि असावं तर त्याप्रमाणे आम्ही वागायला काय हरकत आहे. आमच्या जीवन व्यवहारातली एकही गोष्ट सत्याशी सुसंगत नाही आत्ता, आणि याचं आश्चर्य नाही वाटत आम्हाला, याचा खेद नाही वाटत, याचं दुःख नाही होत. प्रयोग म्हणून एका लहान प्राथमिक शाळेमध्ये 2री-3रीतल्या मुलांना मी व्याख्यान देण्याकरता गेलो होतो. त्या लहान वयातल्या त्या मुलांना 2री-3रीच्या मुला-मुलींना विचारलं, तुम्ही खरं बोलता का? जे खरं बोलतात त्या विद्यार्थ्यांनी हात वर करा बरं. जे खरं बोलतात. ही मुलं जरा मोठी आहेत, ती लहान होती, 2री-3रीतली मुलं-मुली होती. मी ज्यावेळेला त्यांना विचारलं की जे खरं बोलतात त्यांनी हात वर करा, त्या सगळ्या मुला-मुलींनी एकदम हात वर केला, आत्मविश्वासाने अगदी. आणि मग हात वर केल्यानंतर शेजारच्या मित्राकडे बघितलं, इकडच्या मैत्रिणीकडे बघितलं, त्यांना माहिती आपण खरं बोलत नाही, मग एक एक हात खाली व्हायला लागला. आणि अवघ्या 5 मिनिटांमध्ये एकही हात वर राहिला नाही. खरोखर छातीवर हात ठेवून आपण विचार करा, हा स्वामीजींचाच भारत आहे का? ज्या नराचा नारायण करण्याबद्दल स्वामीजी बोलतात तोच हा नर आहे का? त्यांच्या भारतातला तोच हा मनुष्य आहे का? ज्याच्यासाठी, ज्या भारतीय समाजासाठी, ज्या हिंदू समाजासाठी, ज्या भारतीयांसाठी अपार परिश्रम त्यांनी केले, विश्वाने ज्यांची गुणवत्ता मान्य केली, अशा स्वामीजींनी याचना करायची नाही असं ठरवलं होतं. परिव्राजक अवस्थेमध्ये ज्यावेळेला भारतामध्ये फिरले, उवाडवा हिंदुस्थान ज्यावेळेला बघितला त्यांनी की माझा भारत मला कळला पाहिजे, त्याशिवाय माझं जीवन कार्य काय आहे हे मला कळणार नाही. आणि भारत ज्यावेळेला फिरून बघितला त्यावेळेला 2 गोष्टींचा निश्चय स्वतःशी केला होता त्यांनी. अभिवचन स्वतःला दिलं होतं, इतर कोणाला नाही. स्वतःशी ठरवला होता, निश्चय केला होता की संपत्तीला स्पर्श करायचा नाही, म्हणजे पैसे बाळगायचे नाहीत, आणि कुणी विचारलं तर अन्न ग्रहण करायचं, याचना करून अन्न मागायचं नाही. संन्याशाने भिक्षा मागायला शास्त्रांनी अनुमती दिलेली आहे. उदरभरणाकरता सुद्धा भिक्षा मागायची नाही, याचना करायची नाही, या पद्धतीचा कठोर निग्रह त्यांनी स्वतःशी केला होता. मग काही वेळा 2-2, 3-3, 4-4 दिवस पोटामध्ये अन्नाचा कण नसायचा. त्यांची केविलवाणी अवस्था बघून कुणी जर विचारलं तर अन्न पोटामध्ये पडायचं. त्यामुळे त्यांच्या शरीराची जी दुर्दशा झाली त्याची किंमत स्वामीजींना त्यांच्या जीवनात मोजावी लागली. आणि या भारतीय समाजाच्या उत्थानाकरता हे काम करत असताना भारतीय समाज सोडला तर बाकी काहीच डोळ्यापुढे नव्हतं. त्या कन्याकुमारीच्या शिळेवर 3 दिवस ज्यावेळेला बसले स्वामीजी, त्यावेळेला भारताचं दैन्य, भारताचं दुःख, भारताचं पारतंत्र्य, भारताचं दारिद्र्य, भारतीयांचा खिन्नपणा, त्यांचे खोल गेलेले डोळे, डोळ्यामध्ये आशेचा लवलेश नाही, चेहरे निस्तेज झालेले, आर्थिकदृष्ट्या कफल्लक असलेला समाज, गरीब असलेला समाज, अज्ञानी असलेला समाज, पारतंत्र्यामध्ये पिचणारा समाज, रोज दुःख अनुभवणारा समाज, आत्मविश्वास गमावलेला समाज. या समाजाच्या दुर्दैवाचे दशावतार स्वामीजींच्या डोळ्यापुढे होते. त्यांनी जे ध्यान केलं ना ते भारताच्या दुर्दशेचं ध्यान केलं तिथे. आणि या दुर्दशेतनं हा भारत, ही देवभूमी असलेला भारत मला बाहेर कसा काढता येईल,
काय मी करायला हवं त्याकरता, याचं चिंतन त्या 3 दिवसाच्या ध्यानामध्ये स्वामीजींनी केलं. आणि त्यानंतर मृत्यूच्या क्षणापर्यंत देहत्याग, मृत्यू नव्हे देहत्याग जाणीवपूर्वक त्यांनी जो केला, त्या क्षणापर्यंत भारतीयांच्या दैन्याकरता आपण काहीतरी करायला हवं. आणि जे करायला हवं ते इतक्या टोकाचं करायला हवं, इतके शारीरिक श्रम करून आपण ते करायला हवं, इतकं झिजून आपण ते करायला हवं, इतकी किंमत मोजून आपण ते कार्य करायला हवं की त्या कार्याचं मूल्यमापन करायला दुसरा विवेकानंद जन्माला आला तरच त्याला कळेल की या विवेकानंदांनी या हिंदुस्थानच्या उत्थानाकरता काय केलं, असं खिन्नपणाने लिहितात स्वामीजी. 1902 मध्ये स्वामीजींनी महासमाधी घेतली. त्याच्या 2 वर्ष अगोदर 1899, 1900, 1901, 1902 या दरम्यानचे स्वामीजींचे फोटो काढून पहा आपण. 39 वर्षाचा तरुण मनुष्य एखाद्या वृद्धासारखा दिसतो. शरीर इतकं शोषून घेतलं, शरीराची सगळी ऊर्जा इतकी शोषून घेतली आणि इतकी अविश्रांत मेहनत स्वामीजींनी केली. मेरी लुई बर्गचे जे ग्रंथ ओझासाहेबांनी पाठवले ना, त्या ग्रंथामध्ये स्वामीजींनी अमेरिकेत केलेला प्रवास किती आहे त्याचे नकाशे दिलेत ओझासाहेब. हजारो किलोमीटर अमेरिकेत प्रवास केला त्यांनी. भारतामध्ये असाच या टोकापासून दक्षिण ते उत्तर, पूर्व ते पश्चिम अफाट प्रवास केला. मिळेल त्या वाहनाने, वाहन मिळणार नाही त्यावेळेला पायी, आणि अंगावर उबदार कपडे नसताना हिमालयामधला सुद्धा प्रवास त्यांनी केला. अखंड माणसांशी बोलत होते, अखंड लोकांना शिकवत होते. पशूंसारखे जगू नका, मनुष्यासारखे जगा, असं भारतीयांना विवेकानंद पुन्हा 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 सांगत होते. उत्क्रांतीच्या टप्प्यावर मनुष्याचा देह आपण धारण केला. उत्क्रांतीचा निम्मा प्रवास आपण पूर्ण केलेला आहे. इथून पुढे ईश्वरत्वापर्यंत उत्क्रांतीचा राहिलेला अर्धा प्रवास आपल्याला पूर्ण करायचा आहे. आणि उत्क्रांतीच्या या प्रवासाचे टप्पे सांगताना आपल्या शास्त्रांमध्ये आद्य शंकराचार्य सुद्धा जे अवस्था सांगतात त्यातली मनुष्यत्वम ही अवस्था, त्याकडे निर्देश करून स्वामीजी असं म्हणतात की हा उपदेश काही पशूंना केलेला नाही, मनुष्यालाच केलेला आहे. तरी जाणीवपूर्वक मनुष्यत्व हे अधोरेखित करण्याकरता आद्य शंकराचार्यांनी पुन्हा पुन्हा सांगितलं मनुष्यत्व, मग मुमुक्षुत्व त्यानंतरची अवस्था आहे. मनुष्यत्व, मनुष्य म्हणजे फक्त कपडे घालणारा पशु नव्हे. ज्यांचं संपूर्ण जीवन असत्याने लढवडलेलं आहे ते आकाराने मनुष्य असले तरी सुद्धा वृत्तीने ते पशुत्वाच्याच पातळीवर असतात. ते फक्त कपडे परिधान करणारे पशु असतात. सत्य जर निर्भयता देत असेल, सत्य जर तेजस्विता देत असेल, सत्य जर सामर्थ्य देत असेल, सत्य जर स्वातंत्र्य देत असेल, सत्य जर आपल्या उत्क्रांतीची दिशा ठरवत असेल, तर त्या सत्याला परान्मुख झालेला समाज याच्या विपरीत स्थितीमध्ये गर्तेमध्ये लोळल्याशिवाय राहणार नाही. तसे आपण जगतो आहोत. ऐहिक संपन्नता खूप आली आपल्याला. स्वामीजींच्या काळात देश निर्धन होता, गरीब होता, 2 वेळच्या अन्नाची भ्रांत होती. आता बहुतांश समाजाला 2 वेळच्या अन्नाची भ्रांत नाही आहे. अन्न ताटामध्ये भरपूर वाढून घेतो आणि ते वाया घालवण्या इतपत तो उन्मत्त झालेला आहे. आता विपरीत टोकाने ज्योतिषी सांगतात ना राजयोग आहे, पण विपरीत राजयोग आहे कुंडलीमध्ये. तसं भारताचं चाललेलं आहे, तसं भारतीयांचं चाललेलं आहे. आता ब्रिटिशांनी भारतामध्ये केलेली लूट आणि भारतीयांचं केलेलं शोषण आणि भारतीयांचा केलेला छळ या विषयावर बोलताना विवेकानंदांच्या शब्दांना इतकी धार येते. इंग्लंडमध्ये बोलताना आपण गुलाम होतो, ब्रिटिशांचं राज्य आपल्या डोक्यावर होतं, तरी सुद्धा इंग्लंडमध्ये इतक्या निर्भयतेने विवेकानंद बोलतात आणि ते ब्रिटिश लोकांना सांगतात की माझे भारतीय, किती आत्मविश्वास आहे आपल्याबद्दल बघा स्वामीजींना.
स्वामीजी ब्रिटिशांना सांगतात की माझे भारतीय 1200 वर्षाच्या परचक्रामुळे अंमलाखाली असलेल्या गुलामगिरीमुळे, त्यांच्या परकीयांच्या त्या दास्यामुळे, तो छळ सहन केल्यामुळे, तो विध्वंस सहन केल्यामुळे, तो रक्तपात सहन केल्यामुळे, ती गुलामगिरी आणि सातत्याने 1200 वर्ष अपमान सहन केल्यामुळे माझा भारतीय समाज इतका कोशामध्ये स्वतःच्या बंदिस्त झालेला आहे आणि इतका निष्क्रिय झालेला आहे की पाप करण्याकरता लागणारी क्रियाशीलता सुद्धा माझ्या भारतीयांकडे शिल्लक नाही. पाप करण्याकरता सुद्धा क्रियाशीलता लागेल ना थोडी तरी. रजोगुण थोडा तर लागेल. सत्वगुण आणि तमोगुण आणि रजोगुणाच्या सीमारेषेवर थोडा तर मनुष्य जाईल पाप करण्याकरता. स्वामी विवेकानंद भारतीय समाजाबद्दल जे बोलतात त्याच्या बरोबर विरुद्ध परिस्थिती आम्ही करून दाखवली. स्वामीजींना आम्ही उत्क्रांत होऊन दाखवलं. स्वामीजी आत्ता असते तर आपल्यापैकी कुणी छातीवर हात ठेवून हिमतीने मला सांगा की स्वामीजींना हे सांगण्याचं धैर्य आम्ही दाखवलं असतं की स्वामीजी, आम्ही निष्क्रियतेचा त्याग केला, आम्ही इतके क्रियाशील झालो आता की पाप करण्याकरता लागणारी क्रियाशीलता आम्ही आत्मसात केली आहे. हे सांगण्याची हिंमत आहे का? हा स्वामीजींच्या फोटोच्या नजरेला नजर देऊन आपली सगळे विक्रम मोडायचे ठरवलेत आम्ही. भारत माता अमूर्त आहे. भारत मातेचं दर्शन कुठे होणार तुम्हाला? जगन्मातेचं दर्शन स्वामीजींना भगवान रामकृष्णांमुळे झालं. जगन्माता सर्वव्यापी आहे ना. प्रत्येक स्त्रीकडे पाहिलं की भगवान रामकृष्ण परमहंसांना आदिमायेचं ते एक रूप आहे, जगन्मातेचं एक रूप आहे म्हणून ते पाहायचे ना स्त्रियांकडे, मुलींकडे. दुसरे भगवान रामकृष्ण नाही आहेत आपल्याकडे. आपल्या कपाळावर लिहिलं नाही नियतीने की असा एखादा माणूस दाखवेल आणि जो स्वामीजींना जसं जगन्मातेचं दर्शन, भवतारिणीचं दर्शन प्रत्यक्ष घडवलं त्याप्रमाणे भारत मातेचं दर्शन या कोट्यावधी लोकांना प्रत्यक्ष घडवेल असा एके हरीचा लाल नाहीये. आपल्या कपाळावर लिहून पाठवलेलं नाही नियतीने आपल्याला. आपल्याला भारत मातेचं दर्शन एकमेकांमध्ये होईल. आपल्या चेहऱ्यावर हास्य असेल, आपल्या चेहऱ्यावर स्वातंत्र्याचं तेज असेल, आपल्या अंतःकरणामध्ये असलेल्या सत्याचा प्रकाश जर वर्तनामधनं पडत असेल, जाणीवेतनं, चेतनेतनं, जीवन व्यवहारामधून, तर भारत मातेचं दर्शन दिसेल आपल्याला. तिचं परकीयांनी लादलेलं दास्य, परकीयांनी तिच्या पायामध्ये घातलेल्या पारतंत्र्याच्या बेड्या, हे कारण होतं. पारतंत्र्य गेल्यानंतर आपण तिला जास्तच आगतिक आणि हताश करून टाकलं. आपल्या दुर्वर्तनी मुलाचा ज्या वेळेला बभरा होतो त्याच्या प्रत्येक कृत्याचा समाजामध्ये, त्यावेळेला त्याची आई त्याच्यावर प्रेम करणारी जशी खाली मान घालून आतल्या आत स्वतःचं मन खात जगते, तशी भारत मातेची अवस्था आपण आत्ता केलेली आहे. ज्या भारत मातेबद्दल स्वामी विवेकानंद लिहितात, आय क्लिअरली सी ॲज अ विजन बिफोर मी द एन्शंट मदर हॅज अवेकन्ड वन्स अगेन. ती भारत माता पुन्हा जागृत झाली असं लिहितात. दिव्य चक्षुंनी मी पाहिलंय असं म्हणतात. सिटिंग ऑन हर थ्रोन रिज्युवेनेटेड, तिच्यासाठी विधात्याने राखून ठेवलेल्या सर्वोच्च सिंहासनावरती बसलेली, विराजमान झालेली मी पाहतोय माझ्या दिव्य चक्षुंनी. त्यांनी जे दिव्य चक्षुंनी बघितलं ते आपल्याला चर्मचक्षुंनी बघायचं असेल तर कर्मानुबंधिनी मनुष्य लोके, भगवान श्रीकृष्णाने गीतेत सांगितलेल्या सूत्राप्रमाणे आपली कर्म त्याच्याशी सुसंगत असायला हवी. त्याच्याशी विसंगत कर्म जर असतील
तर आपल्या आयुष्याचा क्षय होईल आणि आपल्याला आपल्या जीवनकालामध्ये स्वामीजींनी जे दिव्य दृष्टीने पाहिलं ते आपल्याला या चर्मचक्षूंनी पाहता येणार नाही. आणि हा मौलिक काळ आयुष्याचा क्षण 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 वाया चाललेला आहे. याच्या जाणीवेने आपल्याला जागं व्हायला हवं. म्हणून ते पुन्हा पुन्हा सांगतात भारतीयांना, उत्तिष्ठत जाग्रत, उठा जागे व्हा. पण कुठली काळ झोप आपल्यावर स्वार झालेली आहे कळत नाही आहे. आपल्याला कळत आहे पण वळत नाही आहे, उमजत नाही आहे. खूप तत्वज्ञान आपण वाचतो पण त्याप्रमाणे समाज दिसत नाही आपल्याला. सर्वस्वाचा त्याग करणारी संत मालिका एका बाजूला दिसते. भगवान रामकृष्ण परमहंस स्वामी विवेकानंद, त्यांचे सगळे गुरुबंधू विवेकानंदांचे सर्वस्वाचा त्याग केलेले, संन्यास स्वीकारलेले, विरक्त झालेले, फक्त समाजासाठी जगणारे, आपल्याच जीवनकालामध्ये आपल्याच हाताने आपल्याच पायावर संन्यास ग्रहण करताना बिरजा होम प्रज्वलित करून त्याला आहुती देऊन आपल्यासाठी आपण स्वतः तयार केलेले पिंड आपल्याच पायावर वाहून आपलं स्वतःचं श्राद्ध जिवंतपणी घालणारे हे सगळे संन्यासी विवेकानंदांच्या परंपरेतले आजपर्यंतच आहे. ते ज्यासाठी सर्वस्वाचा त्याग करतात त्याकडे गांभीर्याने जर बघितलं तर आपल्याला आपल्या थोड्या स्वार्थाचा त्याग करता येईल का? आपल्याला आपल्या थोड्या दुर्बलतेचा त्याग करता येईल का? आपल्याला याच देशाबद्दल वाटणाऱ्या अलिप्ततेचा त्याग आपल्याला करता येईल का? आपण इतके कोरडे ठणठणीत झालो आहोत. डिजिटल मीडिया असतो की नाही, मोबाईल असतो, पेन ड्राईव्ह असतात, 100 MB 200 MB अशी त्याची मेमरी असते. त्याच्यावर रेकॉर्ड करता येतं. काही विवेकानंदांच्या वाङ्मयातले त्यांचे तेजस्वी विचार रेकॉर्ड करून त्याच्या CDs काढता येतात, त्या पेन ड्राईव्हवर लोड करता येतात, लोकांना ते ऐकवता येतात. ज्या पेन ड्राईव्हवर हे तेजस्वी विचार अंकित केलेले असतात, रेकॉर्ड केलेले असतात, त्या पेन ड्राईव्हला त्यातला एकही विचार समजत नाही. त्याप्रमाणे आपल्या कानावर हे सगळे विचार पडतात, तरी आपल्या वर्तनात त्या विचारांचा सारांश म्हणून यत्किंचित परिवर्तन जर दिसत नसेल तर आपल्या जगण्यामध्ये काहीतरी भयंकर चुकतंय यात संदेह नाही. खूप मोठा घोटाळा काहीतरी आपल्या जीवनामध्ये होतोय आता. या वयाची निरागस मुलं जर सत्य बोलत नाही हे ठामपणाने त्यांच्या चेहऱ्यावर दिसत असेल, त्यातला एकही लहान मुलगा, एकही लहान मुलगी, त्यांची निरागसता, या वयात ते निरागस आहेत. या निरागसतेमध्ये सुद्धा त्यांना हे भान जर असेल की आपण खरं बोलत नाही, तर प्रौढांनी त्यांच्याकडनं शिकण्यासारखं हे आहे की आपण खरं बोलत नाही, हेच खरं आहे हे मान्य करण्या इतपत खरेपणा त्यांच्यामध्ये अजूनही जिवंत आहे. वयस्कर लोकांनी तोही गमावलेला आहे. वयस्कर लोकांना जर विचारलं तर कदाचित ते सगळेच हात वर करू शकतील. हात वर करणं मराठीत 2 अर्थाने घेतात. आपण कशालाच उत्तरदायित्व मानत नाही, कशालाच उत्तरदायी नाही आहोत या जाणीवेने वागणारे लोक हात वर करतात. आणि भारतीयांना स्वामी विवेकानंद सांगतात, पुन्हा पुन्हा सांगतात, प्रकृती कृश झालेली असताना सांगतात, कम अप लायन, सिंहाच्या छाव्यानो या. स्वामीजी ज्यांना सिंहाचे छावे असं संबोधतात ना आपल्यापैकी प्रत्येकाला, साध्या सरकारी कचेरीत त्याचं रूप तर पहा, त्याची गर्जना नाही ऐकायला आहेत सरकारी कचेरीत कधी.
तो केविलवाण्या हताश अवस्थेमध्ये जातिवंत गुलामासारखं विचारतो, किती टक्के द्यायचे, कुणाला द्यायचे, म्हणजे माझं काम करता येईल का? वी द पीपल ऑफ इंडिया कॉन्स्टिट्यूशन आपण स्वीकारली ना, त्यात वी द पीपल ऑफ इंडिया म्हणजे कोण? मी, तुम्ही, आपल्यापैकी प्रत्येक मनुष्य. आम्ही असं घोषित करतो, आम्ही स्वतःप्रती हे संविधान अर्पित करतो, समर्पित करतो. याचा अर्थ आम्ही मालक आहोत. मालक करतो ना उद्घोषणा, नोकर थोडाच उद्घोषणा करणार आहे तुमच्याकरता. उद्घोषणा मालक करतो. मग हा मालक गुलामासारखा का वागतो सगळ्या व्यवस्थांपुढे? स्वातंत्र्याचं तेज त्याच्या चेहऱ्यावर का झळकत नाही आहे? काहीतरी अपराध त्याचा झालेला आहे, म्हणून ही दुर्दैवी अवस्था त्याच्यावर ओढवलेली आहे. विवेकानंदांचं एक वाक्य आहे, प्रसिद्ध वाक्य आहे की, नेव्हर एव्हर इन युअर लाईफ, तुमच्या आयुष्यात कधीही, नेव्हर एव्हर इन युअर लाईफ lower the standard of purity of your soul for anything you think precious in this world. या जगामध्ये काहीही कितीही मौल्यवान असलं तरी ते मिळवण्याकरता, ते स्वीकारण्याकरता, ते प्राप्त करण्याकरता आपल्या शुद्धतेची मात्रा कणभरही कमी करू नका. प्राण गेले तरी चालतील, आपल्या प्राणांपेक्षा आपल्या शुद्धतेचं मोल जास्त आहे. शुद्धता जर गमावली तर उत्क्रांतीच्या वरच्या पायरीवर न जाता पशुत्वाच्या पायरीवर पुन्हा येरझारा घालाव्या लागतील आपल्याला. आणि जन्मानुजन्म, श्रीकृष्णाने गीतेत म्हटले, जन्मनी जन्मनी, पुन्हा पुन्हा, हे शाश्वत सत्य आहे. कुठल्याही यकश्चित मोहाकरता आपण स्वतःच्या शुद्धतेशी जर तडजोड केली तर त्याची पुरेपूर किंमत आपल्याला मोजावी लागेल. आणि ती किंमत रोज मोजतोय, आपल्यापैकी प्रत्येक मनुष्य मोजतोय. आपल्या कुटुंब व्यवस्थेला सुरुंग जणू काही लागला, या पद्धतीचं चित्र जवळपास दिसतंय सगळ्या कुटुंबांमधनं. 9वी 10वीतल्या मुलांच्या हातातनं आता अभ्यास कर म्हणून मोबाईल जर काढून घेतला तर ती मुलं काय जीवाचं बरं वाईट करतील या कल्पनेने प्राण कासावीस होणारे आईबाप दिसत आहेत. महाविद्यालयीन वयोगटातले तरुण मुलं आणि मुली आपल्याच घरातले, त्यांचा मोबाईल जर वाजला तर तो मोबाईल उचलण्याची आईची आणि वडिलांची हिंमत होत नाहीये. प्रत्येक गोष्ट एकमेकांपासून दडवण्याची इच्छा आहे. ही आपण शुद्धतेशी केलेली भयंकर तडजोड आहे. आणि शुद्धतेशी एकदा तडजोड केली की सर्वच तुम्ही गमावता आहात. संपत्ती गमावली तर थोडं नुकसान आहे, आरोग्य गमावलं तर आणखीन थोडं नुकसान आहे, पण चारित्र्य गमावलं, शुद्धता गमावली तर सगळंच काही गमावलं. मग शिल्लक काहीच नाहीये तुमच्याकडे. या दिशेने चाललेला आपला समाज आता, जे उघड असत्याचा, संपूर्ण सर्वत्र असत्याचा प्रभाव दिसतोय आपल्याला, सर्वत्र विकृतीने ग्रासलेलं समाज जीवन दिसायला लागलेलं आहे. धादांत खोटं बोलून चित्रविचित्र गोष्टी करणारे, कुरापती एकमेकाच्या काढणारे लोक दिसत आहेत. ते झुंडीने वावरतात, झुंडीने पशु वावरतात. विवेकानंद झुंडीने नाही वावरले, एकटे वावरले पाश्चात्य देशामध्ये सिंहासारखे. जो माणूस एकटा ठामपणाने अमेरिकेसारख्या देशामध्ये, इंग्लंड सारख्या देशामध्ये वावरू शकतो, बरोबर झुंड घेण्याची गरज नाहीये, स्तुतीपाठक जवळ घेण्याची गरज नाहीये, बुजगावण्यांमध्ये स्वतःला निर्भय मानण्याची गरज नाहीये. स्वयमेव मृगेंद्रता. सिंह आपल्या सामर्थ्याने शांतपणे फिरतो जंगलामधनं, भय नाही आहे त्याला. विवेकानंद त्या नरसिंहासारखे फिरले, जगभर फिरले. 3/4 पृथ्वी माझ्या या पायाने मी फिरलोय म्हणाले.
आणि पराकोटीची निर्भयता हा त्यांनी आत्मसात केलेला सत्याचा स्वाभाविक परिणाम आहे. भारतीय परंपरेमधली तत्व जी आहेत ती काही कल्पनाविलास नाही आहे. त्या तत्वांच्या सामर्थ्याचा प्रत्यक्ष परिचय आपल्याला करून घ्यायचा झाला तर विवेकानंद सांगतात भारतीयांना की तुम्ही फक्त 12 वर्ष खरं बोला. फक्त 12 वर्ष खरं बोलण्याचं व्रत तुम्हाला पाळता आलं तर स्वामीजी म्हणतात मी तुम्हाला शब्द देतो, मी या देहात नसलो तरी तुमच्या पायावर लोळण घेण्याकरता येईल. हे सामर्थ्य आहे सत्याचं. आणि या सत्याला विन्मुख आम्ही झाल्यामुळे दुर्दैवाचे दशावतार रोज अनुभवतो आहोत आम्ही. मनुष्याची रुपया पैशामध्ये किंमत होते, आमच्या मातृशक्तीची रुपया पैशात किंमत होते, चारित्र्याचे धिंडवडे संपत्ती करता उडतायत, पायावर सरळ चालता येत नाहीये. महसूल गोळा करण्याकरता जमेल त्या मार्गाने महसूल गोळा करण्याकरता कसाही महसूल गोळा, त्याकरता लोकांनी व्यसनं केली तरी हरकत नाही, पण त्या व्यसनांमधनं आम्हाला महसूल जर गोळा करता आला तर तो यांच्यावर खर्च करता येईल. काय दुर्दैव आहे. संपत्तीची गती संपत्ती स्वतः निर्धारित करते. शास्त्र सांगतात आपल्याला. श्रीकृष्ण अर्जुनाला भगवद्गीतेमध्ये उपदेश देताना स्पष्ट शब्दामध्ये सांगतात की या बाबतीत शास्त्र प्रमाण आहे. हे मला वाटलं म्हणून माझ्या पोतडीतनं काढून अर्जुनाला सांगितलं, असं घडलेलं नाहीये. तस्मात् शास्त्रम प्रमाणम. विवेकानंद प्रत्येक वचन सांगतात, पाश्चात्यांना समजावून सांगतात, भारतीयांना समजावून सांगतात, शास्त्राचं प्रमाण समजावून सांगतात, सत्याचं प्रमाण समजावून सांगतात, शुद्धतेचं प्रमाण समजावून सांगतात. मनुष्यामध्ये सुप्तावस्थेमध्ये असलेला ईश्वर जो आहे त्या ईश्वराचं प्रकटीकरण म्हणजे धर्म आहे. आणि मनुष्यामधल्या पशुत्वाचं प्रकटीकरण हा अधर्म आहे. आपल्या जीवनामध्ये आपण आपल्यातल्या पशुत्वाचं प्रकटीकरण करतो की मनुष्यत्वाचं प्रकटीकरण करतो की देवत्वाचं प्रकटीकरण करतो. या 3 पैकी कशाचं प्रकटीकरण आपल्या दैनंदिन जीवनात होतं हे आपण पाहण्याची जरुरी आहे. विवेकानंद ज्या वेळेला ध्यान करायचे त्यावेळेला किती एकाग्रतेने ते ध्यान करायचे याची अनेक वर्णनं विवेकानंदांच्या गुरुबंधूंनी, त्यांच्या शिष्यांनी, त्यांच्या पाश्चात्य शिष्यांनी लिहून ठेवलेली आहेत. ज्या वराहनगर मठामध्ये भगवान रामकृष्ण परमहंसांनी देह ठेवल्यानंतर विवेकानंद, शारदानंद, अभेदानंद, योगानंद या सगळ्या त्यांच्या अंतरंगीच्या शिष्यांचं, प्रेमानंद वगैरे सगळ्या अंतरंगीचे 12-14 शिष्य जे होते त्यांचं वास्तव्य तिथे 1 वर्ष 1.5 वर्ष होतं. आणि त्या वराहनगर मठाची जी वास्तू होती ती अत्यंत जुनी मोडकळीला आलेली वास्तू होती. आणि आजूबाजूला दलदल होती, तिथे गवत माजलेलं असायचं, दिवसा साप फिरायचे. आणि दलदल असल्यामुळे खूप डास तिथे होते. विवेकानंद रात्री ज्या वेळेला ध्यानाला बसायचे त्यावेळेला अभेदानंदांनी त्याचं वर्णन केलं आहे, शारदानंदांनी पण, शरद महाराजांनी पण त्याचं वर्णन केलं आहे. ते म्हणतात की नरेंद्राच्या शरीरावर काळी शाल पांघरली असं वाटावं इतके डास नरेंद्राच्या शरीरावर बसलेले असायचे. आणि बाह्य संज्ञा नरेंद्राच्या शरीराची लुप्त झालेली असायची. आणि तो रात्री ध्यानाला बसला की पहाटे ध्यान विसर्जित करेपर्यंत त्याचं शरीर क्षणभर सुद्धा विचलित झालेलं पाहिलं नाही आम्ही. इतका पराकोटीचा मनोनिग्रह विवेकानंदांनी केला, ज्यांच्याकडे पाहून या जगाला, भारतीयांना नव्हे या जगाला कळलं की मानवी जीवनातली परिपूर्ण अवस्था काय असू शकते. ख्रिश्चन मिशनऱ्यांनी लिहिलेलं आहे. विवेकानंदांना जवळनं ज्यांनी पाहिलं, विवेकानंदांची तात्विक चर्चा ख्रिश्चनिटीवर आणि हिंदू धर्मावर, वेद आणि उपनिषदांवर ज्यांनी केल्या
त्यातल्या काही लोकांनी लिहून ठेवलंय की भारतामध्ये धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याकरता अर्धवट शिकलेल्या तरुण मुलामुलींना आम्ही पाठवतो धर्मोपदेशक म्हणून आणि तिथे धर्मांतरण करण्याचं काम करतो. ज्यांच्या धर्मसंकल्पना मिणमिणत्या मेणबत्तीपेक्षा जास्त नाही अशांवर भिस्त ठेवून भारतीयांना ख्रिश्चनिटी शिकवू असं आपण समजतो. प्रत्यक्ष धर्म जर प्रकट झाला तर तळपत्या सूर्यासारखं त्याचं जे रूप असेल ते रूप विवेकानंदांच्या व्यक्तित्वातनं प्रत्यक्ष पाहत असताना डोळ्याला अंधारी इतकं तेजस्वी रूप आम्ही पाहतो की हा मूर्तिमंत धर्मच आहे. हा सूर्यासारखा तळपतोय. त्याला दिशांची मर्यादा नाही आहे, त्याला देशाची मर्यादा नाही आहे, त्याला स्थळाची मर्यादा नाही आहे, त्याला काळाची मर्यादा नाही आहे, त्याला भाषेची मर्यादा नाही आहे. या सगळ्या मर्यादांच्या पलीकडे मूर्तिवंत धर्म कसा असतो तो विवेकानंदांच्या रूपामध्ये आम्ही पाहतो आणि आम्ही लज्जित होतो. आम्हाला लाज वाटते की भारतीयांना धर्म शिकवायला जाण्याची गरज नाही कुणी. त्यावेळेचा भारत निरागस होता. आत्ताचा भारत निरागस नाही. आत्ताचा भारत आणि भारतीय मनुष्य बिलंदर आहे. तो निरागस नाही. त्याला स्वार्थ कळतो वागताना आणि परमार्थ कळतो बोलताना. अशी त्याची स्थिती आहे. या अंतर्विरोधातनं बाहेर पडण्याकरता आपल्याला अंतर्मुख होऊन स्वतःकडे पाहिलं पाहिजे. आपल्यापैकी प्रत्येक मनुष्य इतरांवर लक्ष ठेवण्यामध्ये खूप निष्णात आहे, खूप पटाईत आहे. पण स्वतःवर लक्ष ठेवण्याकरता ही दृष्टी आत वळवावी लागते. विवेकानंद ज्या पद्धतीने ध्यान करायचे त्या पद्धतीने अंतर्मुख अवस्थेमध्ये आपल्याला स्वतःच्या आतमध्ये डोकावून बघावं लागेल. आता या निरागस मुलामुलींना त्या पद्धतीने अंतर्मुख व्हायला शिकवावं लागेल. आपल्या स्वतःच्या सत्सद विवेकाचंच नियंत्रण आपल्यावर असायला हवं. याकरता स्वतःचा सत्सद विवेक जागृत करण्याची प्रक्रिया या मुलांमध्ये आपल्याला संस्काराच्या रूपाने कार्यान्वित करावी लागेल. इथून पुढे जगामध्ये कुणीही कुणावरही फार काळ लक्ष ठेवू शकणार नाही. कुणीतरी लक्ष ठेवलं म्हणून मनुष्य नीतिमान झाला असं होत नाही. तंत्रज्ञान खूप सुधारल्यामुळे, तंत्रज्ञानात खूप विकास झाल्यामुळे गावोगावी आपल्याला दिसतं की वर्तमानपत्रांमधनं, टी व्ही चॅनल्समधनं मागणी होते इथे CCTV कॅमेरा बसवा, तिथे CCTV कॅमेरा बसवा. CCTV कॅमेऱ्यांची वाढती गरज आपल्या नैतिकतेचा अधपतनाचा पुरावा आहे. लक्ष ठेवावं लागेल सतत. आता माणूस नाही लक्ष ठेवू शकणार, आता यंत्र लक्ष ठेवतील आपल्यावर आणि तरी सुद्धा आम्हाला शरम नाही वाटणार. आपली संपत्ती आपल्याला तारू शकणार नाही. आपली राजसत्ता आपल्याला तारू शकणार नाही. आपली बौद्धिक क्षमता सिद्ध करणारी मिळवलेली डिग्री, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशनची, इकडे एक आहे खुर्ची, समोर खुर्ची इकडे, ते डिग्रीचं भेंडोळ आपल्याला तारू नाही शकणार. आता फक्त आपल्याला आपलं स्वतःचं चारित्र्य तारू शकेल. आणि जसं व्यक्तीचं चारित्र्य असतं तसं राष्ट्राचं चारित्र्य असतं. एका कुटुंबाचं विस्तारित रूप म्हणजे हे शहर आहे. इचलकरंजी शहर तुमच्या कुटुंबाचं विस्तारित रूप आहे. तसे एक राष्ट्र एका कुटुंबाचं विस्तारित रूप आहे. ते कुटुंब चारित्र्य संपन्न असेल तर राष्ट्र चारित्र्य संपन्न असायला हरकत नाही. आणि राष्ट्र चारित्र्य संपन्न असण्याकरता त्या राष्ट्राने जे चारित्र्य संपन्न आहेत, जे गुणवान आहेत, जे शुद्ध आहेत, ज्यांच्या स्वभावातली न्यायशीलता धारदार आहे तलवारीच्या पात्यासारखी, अशा लोकांचं अनुसरण करायला समाजाने प्रारंभ करावा.
विवेकानंद जर जगाच्या पाठीवर भारतीयांचं प्रतिनिधित्व करत असतील तर आपले लोकप्रतिनिधी तुमच्या या सद्भावनेचं प्रतिनिधित्व करतात का याचं चिंतन करा. आणि ते या सद्भावनेचं चिंतन जर करत नसतील, याच्या विपरीत असतील, तर त्यांना शरण जाणारे आपण इतके भयाने व्याकुळ का झालो आहोत? आपल्याकडनं काय अपराध नेमका झाला आहे की ज्यामुळे आपल्याला हे सगळं सुधारता येत नाही? हे राष्ट्रावर प्रेम करायचं असेल तर ज्याच्यावर प्रेम करता त्याच्या बाबतीत कठोर व्हावं लागतं तुम्हाला. आई भाबडेपणाने ज्यावेळेला प्रेम करते ना त्यावेळेला मूल बिघडतं. आई ज्यावेळेला कठोरपणाने वागते त्या मुलाशी, त्याचं भलं व्हावं, त्याचं हित व्हावं, त्याचं अंतिम कल्याण व्हावं याकरता कठोरपणाने वागणारी आई बावळटपणाने आपल्या अपत्याचे 100 अपराध पदरात घालून त्याच्यावर प्रेम करणाऱ्या बावळट आईपेक्षा जास्त सरस असते ती आई की जी आपल्या अपत्याला एक पाऊल इकडे तिकडे सरकू देत नाही, मार्गावरनं पथभ्रष्ट होऊ देत नाही. त्याकरता निर्धाराने, ठामपणाने त्याच्यासाठी न्याय लावते. आणि तो धारदार असतो, तो दाहक असतो, अहिल्याबाईंसारखा. आपल्या अपत्यांवर अशी दृष्टी ठेवणारी आई हवी आहे. आपली आई आणि आपली भावंड यांचं दारिद्र्य, यांचं दैन्य, यांची केविलवाणी अवस्था, 2 वेळच्या अन्नाची भ्रांत आहे त्यांची. आणि संन्यास घेतल्यामुळे आपण त्यांच्यासाठी काही करू शकत नाही आहोत. ही अगतिकता, ही बोचणी विवेकानंदांना जन्मभर राहिली आहे. भगवान रामकृष्ण परमहंसांना ते सांगतात की ठाकूर, तुम्ही आईकडे सगळ्यांसाठी काही काही मागता, माझ्या आईसाठी आणि भावंडांसाठी काहीतरी मागा ना तुम्ही. उपवास घडतात त्यांना, रोज 2 वेळचं अन्न त्यांना मिळत नाहीये, अंगावर धड वस्त्र नाहीये, घर डोक्यावर छप्पर राहील की नाही माहिती नाही आहे, पैतृक घर गेलं त्यांचं, आजीच्या घरी राहतायत ते. रामकृष्ण म्हणतात, नरेंद्र, मी लौकिक कुणासाठी काही मागू नाही शकत. एखादा शिष्य जर आला नाही, त्याची प्रकृती बरी नसेल, नरेंद्र जर आला नाही 8-15 दिवस, तर जे ठाकूर कळवळून भवतारिणीला सांगायचे की आई, नरेंद्र का आला नाही, त्याला घेऊन ये बरं. एखाद्या शिष्याची प्रकृती बरी नसेल तर आईला सांगायचे की आई, मी तुला गुळ आणि खोबरं देईन, त्याला जरा बरं करून दे बरं. या बालक भावामध्ये जे ठाकूर होते ते नरेंद्राला सांगतात की तुझ्या आईसाठी आणि तुझ्या भावंडांसाठी जगन्मातेकडे, भवतारिणीकडे मी काहीही लौकिक मागू शकत नाही. मागायचं असेल तर तू मागून घे. एकदा, 2दा, 3दा विवेकानंद गेले, नरेंद्राला मागता आलं नाही. आई, मला ज्ञान दे, विवेक दे, वैराग्य दे, एवढंच मागितलं. आणि ज्या वेळेला रामकृष्णांनी परत विचारलं की अरे नरेंद्र, आता 3 वेळा जाऊन आलास, इतक्या साध्या गोष्टी तुझ्या लक्षात कशा राहत नाही? लक्षात ठेवून आईकडे का मागितलं नाही? भावंडांसाठी आणि आईसाठी, जगन्मातेकडे. ओक्साबोक्षी रडून नरेंद्र त्यांचे पाय धरतो ठाकूरांचे, तो म्हणतो की मी मागू नाही शकत हो. आणि आपल्या आईसाठी, आपल्या भावंडांसाठी आपण काही करू शकलो नाही, ही पोचणी कायम नरेंद्राच्या मनामध्ये राहिली. जो स्वतःसाठी काहीच मागत नाहीये, तो या भारताच्या उत्थानासाठी त्या ईश्वराकडे मागतोय. या भारताचा अंतरात्मा जागा व्हावा याकरता तो उपदेश देतोय. उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान निबोधतस. Come up, O lion, stand up, be strong, be bold, take full responsibility on your own shoulders. डोपरा डोकं खुपसून रडता काय मूर्खासारखे? ये चिल्ड्रन ऑफ इमॉर्टल ब्लिस, तो प्रत्यक्ष ईश्वर तुमच्या अंतरात्मा तुमच्या देहामध्ये आहे. तरी सुद्धा तुमच्या चेहऱ्यावर तेज का दिसत नाही? आत्मविश्वास का दिसत नाही? साक्षात परमेश्वराचा अंश तुम्ही आहात. गीतेत श्रीकृष्णाने सांगितलंय, पुन्हा पुन्हा सांगतात विवेकानंद. कुठल्या भयाने तुम्ही व्याकुळ झाला आहात? सर्वधर्म परिषदेमध्ये दिलेलं दुसरं व्याख्यान जे होतं, त्या व्याख्यान याच पद्धतीचं रूपकात्मक व्याख्यान त्यांनी सांगितलं होतं.
बहुधा भारतीयांना डोळ्यापुढे ठेवूनच केलं होतं त्यांनी ते, जरी अमेरिकन लोकांशी बोलत असतील तरी. सिंहाचा एक कळप आहे जंगलामध्ये, त्यातला एक छोटासा सिंहाचा छावा त्या कळपातल्या बाकीच्या सिंहांपासून जंगलामध्ये कुठेतरी भरकटतो, वाट चुकतो आणि एकटा फिरायला लागतो. एकटा फिरायला लागल्यानंतर एका मेंढरांच्या कळपाची आणि त्याची भेट होते. मग तो त्या मेंढरांच्या कळपामध्ये त्या मेंढ्यांसारखा वावरायला लागतो. संगती संग दोषेण. विवेकानंदांची संगत जर धरली तर तसे विचार मनात येतील, नको त्याची संगत जर धरली तर विचित्र स्थिती होते. तो त्या मेंढरांच्या कळपामध्ये म्हणेच एकरूप झाला त्या मेंढ्यांशी सगळ्या, आणि त्यांच्यासारखा तो बे 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 करायला लागला, त्यांच्यासारखं गवत खायला लागला. हळूहळू काही महिने लोटले, वर्ष लोटलं आणि पूर्ण वाढ झालेला तो सिंह झाला. आणि एका सिंहाची गर्जना त्या जंगलामध्ये ज्यावेळेला दणाणून गेली त्यावेळेला त्या मेंढ्या जीव वाचवण्याकरता पळायला लागल्या. त्यांचा प्राण कंठाशी आला सिंहाची गर्जना ऐकून. हा सिंह स्वतःला मेंढी समजणारा, याचाही प्राण कंठाशी आला. त्या घाबरल्या म्हणून हाही घाबरला आणि त्यांच्याबरोबर पळायला लागला. आणि तो पळायला लागल्यानंतर त्या गर्जना करणाऱ्या सिंहाने ज्यावेळेला बघितलं की मेंढ्यांच्या या कळपामध्ये एक सिंह मेंढीसारखा पळतोय भीतीने जीव वाचवत, त्याला आश्चर्य वाटलं. 2-4 वेळा झेप घेतली त्याने आणि आपल्या मजबूत पंजामध्ये या सिंहाला धरलं आणि त्याला फरफटत आणलं. आणि तिथल्या जलाशयामध्ये त्याला स्वतःचं प्रतिबिंब दाखवलं त्याने, त्या सिंहाने. आपलं प्रतिबिंब पाहून आपण सिंह आहोत ही जाणीव त्याच्या मनात जागृत झाली. आणि त्या सिंहाने जशी गर्जना केली होती तशी स्वतःला मेंढी समजणाऱ्या या सिंहाने गर्जना केली. विवेकानंद म्हणतात की आपण प्रत्यक्ष ईश्वराचा अंश आहोत हे विसरून सतत भयाने व्याकुळ झालेल्या मेंढ्यांसारखं जगण्याची मनुष्याला सवय लागलेली आहे. त्याचा अंतरात्मा जागृत झाला पाहिजे, त्याने स्वतःला ओळखलं पाहिजे, त्याला आत्मभान आलं पाहिजे. आणि भारतीयांना 1200 वर्षाच्या गुलामगिरीनंतर आत्मभान यावं याकरता विवेकानंदांनी अवतार घेतला की या देशाला हे आत्मभान आलं पाहिजे. 1200 वर्षामध्ये जो विध्वंस या देशामध्ये झाला, जे नष्टचर्य या देशामध्ये झालं, ते या देशातल्या सुबुद्ध लोकांना सुद्धा असं वाटे ना की इतकी सुंदर शिल्पकला, इतकी चांगली चित्रकला, इतकं चांगलं गायन, इतकं वादन, इतकं उत्तम नर्तन, इतकं छान संगीत, इतकं वाद्य संगीत, इतकं स्वरसंगीत, कंठसंगीत, इतके सुंदर सुंदर प्रासाद, इतक्या अप्रतिम मूर्ती, इतकी शास्त्रांची निर्मिती, वृक्ष आयुर्वेदापासून मृगायुर्वेदापर्यंत, योगशास्त्रापासून वनस्पती शास्त्रापर्यंत, विज्ञानापासून ज्ञानापर्यंत अपार ग्रंथसंपदा, अर्थशास्त्रापासून कामशास्त्रापर्यंत इतक्या एकही विषय सुटला नाही यांच्या चिंतनातनं भारतीयांच्या. इतकी अपार ग्रंथसंपदा ज्यांनी निर्माण केली, इतकं ज्ञान ज्यांनी निर्माण केलं, 64 प्रकारच्या कलांवर प्रभुत्व ज्यांनी सिद्ध केलं, इतके सुंदर सुंदर 1000 वर्ष त्यापेक्षा जास्त टिकणारे राजप्रासाद ज्यांनी बांधले, सुंदर मूर्ती ज्यांनी बांधल्या, दगडामधनं तशी तयार केलेल्या मूर्तीच्या चेहऱ्यावर लज्जेपासनं, आश्चर्यापासनं संतापापर्यंत वेगवेगळे भाव पाषाणामधनं ज्यांनी निर्माण केले, इतकी अपार गुणवत्ता असणारा समाज असा निस्तेज, लाचार, आगतिक, हताश, भिकाऱ्यासारखा 1200 वर्षांनंतर पाहताना स्वामीजी म्हणाले की यांना आत्मभान यायला हवं, यांना विस्मरण झालंय आपल्या क्षमतांचं. आपल्याला आपल्या क्षमतांचं विस्मरण झालेलं आहे. त्या क्षमता पुन्हा जागृत केल्या पाहिजे आहेत. उत्तिष्ठत जागृत हे काही फक्त शब्द नाही आहेत, हे सत्य आहे. आपल्या आंतरिक सामर्थ्य जे आहे त्या सामर्थ्याचा आपला परिचयच नाही आहे. आपण स्वतःला देहच समजतो. थोड्या आकर्षणाकरता, थोड्या लोभाकरता आपण लोटांगण घालायला तयार असतो, थोड्याशा स्वार्थाकरता.
थोड्याशा स्वार्थाकरता लोटांगण घालणाऱ्या मनुष्याने अंतर्मुखून स्वामीजी म्हणतात तसा स्वतःचा विचार करावा की आपल्या शुद्धतेशी ही महाभयंकर तडजोड यकश्चित स्वार्थाकरता करून आपण पशूंपेक्षा निकृष्ट अवस्थेमध्ये पोहोचलो आहोत. आता आणखीन तळ गाठायचं राहिलेलं नाही आहे. आता आपल्याला उत्क्रांत व्हायचं आहे, उत्क्रांत व्हावं लागेल, उत्क्रांत व्हावंच लागेल. विवेकानंदांच्या शब्दात सांगायचं तर नान्याः पंथाः विद्यते अयनायच, दुसरा मार्गच नाही आहे. मागचा मार्ग संपलाय, आता बंद झाला आहे. आपल्याला पुढे चालायचं आहे आणि आपल्यातलं अपार सामर्थ्य जागृत करत आपल्याला एक एक शिखर सर करायचं आहे. आता तर भारतमातेच्या चेहऱ्यावर तेज दिसेल, तर भारताला एक महान राष्ट्र म्हणून या जगामध्ये मान्यता मिळेल. ज्या देशातले लोक विकाऊ असतात त्यांना एक महान राष्ट्र म्हणून मान्यता मिळत नाही, मिळू शकत नाही, कदापि मिळत नाही. तुमचा एखादा मित्र खोटं बोलत असेल तर तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता का? तो खरं बोलेल त्याच्यावरच विश्वास ठेवाल की नाही? आपल्यावर लोकांनी विश्वास ठेवावा असं वाटतं तर आपण खरं बोलणार का? खरं बोललं तर लोक आपल्यावर विश्वास ठेवतील की नाही? आपले मित्र, आपले शिक्षक, आपल्या शिक्षिका. का खोटं बोललं तर विश्वास ठेवतील? खरं बोलल्याशिवाय कुणी कुणावर विश्वास ठेवत नाही. हा वैश्विक नियम आहे. आणि आपण असत्याला प्रतिष्ठा देऊन बसलेलो या देशामध्ये. प्रत्येक गोष्टीत असत्य, प्रत्येक गोष्टीत असत्य. आपणच तयार केलेल्या या सापळ्यातनं आपल्याला सुटावं लागेल. यकश्चित स्वार्थाकरता आपण तयार केलेला आपल्याला जे भ्रामक सुख मिळेल, थोडेसे पैसे मिळतील, थोडंसं भ्रामक सुख मिळेल या जाणीवेकरता आपणच स्वतःसाठी तयार केलेला हा जो सापळा आहे, या सापळ्यातनं आपल्याला स्वतःला सोडवावं लागेल. भगवद्गीतेत श्रीकृष्ण असं म्हणतात की ज्याचा प्रारंभ अत्यंत मधुर आहे, ज्याचा प्रारंभ अत्यंत मधुर आहे त्याचा अंत अत्यंत दुःखद आहे. आणि ज्याचा विषासमान आहे असं म्हणतात ते. ज्याचा प्रारंभ फार गोड आहे ना त्याचा अंत विषासारखा आहे. आणि जे प्रारंभी अत्यंत कडवट आहे त्याचा अंत अमृतोपम, अमृतासारखा आहे. सत्य स्वीकारायला किती कडवट वाटत असलं तरी त्याची अंतिम निष्पत्ती अमृतासारखी आहे. आणि असत्य कितीही मायावी वाटत असलं ना, लोभात पाडणारं, मोहात पाडणारं, पटकन स्वतःवरचं नियंत्रण गमवायला माणूस उत्सुक असतो थोड्याशा स्वार्थाकरता. ते किती मोहमय, किती मायावी, किती आकर्षक वाटलं तरी त्याची अंतिम निष्पत्ती विषासारखी आहे. विष विष विष. की ते तुमचे प्राण हरण केल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे ही कडवट गोळी विवेकानंद सांगतात ती सत्याची आपल्याला एक पथ्य म्हणून घ्यावीच लागेल. एका व्यक्तीला घ्यावी लागेल. कुटुंबामध्ये त्या पद्धतीचे जीवन व्यवहार खरेपणावर आधारित करावे लागतील. कुणाच्याही मोबाईलवर कुठलाही फोन आला तरी लहान मुलापासून आईवडील आणि आजी आजोबांपर्यंत कोणी फोन घ्यावा इतकी शुद्धता, इतकी पारदर्शकता आपल्या चित्तामध्ये, चारित्र्यामध्ये जर असेल तर तणाव निर्माण होणार नाही. आई वडील भेदरलेले असतात की याचं काय होणार, या तरुण मुलाचं, या मुलीचं काय होणार, हे जीवनात कुठल्या दिशेने जाणार, भयाने व्याकुळ झाले. स्वामी विवेकानंदांच्या आईला या चिंतेने नाही ग्रासलं. हा मुलगा त्याच्या आजोबांसारखा संन्यास घेईल या चिंतेने ग्रासलं होतं भुवनेश्वरी देवींना. आता कोणी आई आहे का अशी भीती वाटणारी. प्रभू रामचंद्र ज्यावेळेला वडिलांनी आईला दिलेलं वचन पाळणार असं म्हणतात, त्यावेळेला दशरथ रडून रडून म्हणतो की तू वचन पाळणार आहे माहिती आहे म्हणून मी रडतोय.
तू जर नाही म्हणाला असतास, हे वचन पाळणार नाही मी, माझ्या तर्काला पटत नाही, माझ्या बुद्धीला पटत नाही, माझ्या सत्सद विवेकाला पटत नाही, म्हणून आईला, आपल्या सावत्राईला, कैकेयीला दशरथाने एका गाफील क्षणी दिलेलं जे वचन आहे त्या वचनाचा मी आदर करत नाही असं तू म्हणाला असतास तर मला रडावं लागलं नसतं. तू वचन पाळणार आहेस म्हणून मी रडतोय. आत्ताचे आईबाप आपलं मूल दिलेला शब्द पाळणार नाही म्हणून रडत आहे. आणि त्यांच्या समोर चेहऱ्यावरची सुरकुती न हलवता हातात मोबाईल घेऊन ज्यावेळेला आई किंवा वडील खोटं बोलतात दादांत, त्यावेळेला ते जणू काही व्यवहारिक चातुर्य जे आहे ना, व्यवहारिक चातुर्य अशी काहीतरी अद्भुत गोष्ट शिकले आहेत असं त्यांना वाटतं. व्यवहारिक चातुर्य ही अद्भुत गोष्ट नाही आहे. अंगावर सगळे अलंकार असलेल्या चित्रपटातल्या किंवा त्या नाटकातल्या नटीसारखं आहे. पडदा पडला की ते सगळे खोटे अलंकार उतरवून काढायचे, तिने एका पेटीत ठेवून टाकायचे, पुढच्या नाटकाच्या प्रयोगात वापरायचे. ते सोनं खरं नाही, ते अलंकार खरे नाही, ते दिसतात खरे प्रेक्षकांना तेवढ्यापुरते. ते नाटक आहे 2 घडीचं. मानवी जीवन हे नाटक नाही आहे, हे वास्तव आहे. जरी जगन्मातेने तयार केलेलं हे नाटक आणि नाटकातली एक एक भूमिका आपण करतो असं रामकृष्ण परमहंस म्हणतात, तरी ते ज्या जाणीवेच्या स्तरावर आहेत तो जाणीवेचा स्तर आपला नव्हे. ते जे बोलतात त्याचा शब्दार्थ कळून काही उपयोग नाही आहे, त्याचा भावार्थ आणि त्याचा गूढार्थ कळण्याकरता ती अवस्था आपण जर गाठली तर कळेल. त्या वचनांचा अर्थ समजून घेण्याकरता आपल्याला त्याचा भावार्थ आणि त्याचा गूढार्थ जर समजायचा असेल तर ते ज्ञान हृदयामध्ये प्रकट होतं. तज्ज्ञानम या हृदयामध्ये प्रत्यक्ष प्रकट होतं. तज्ज्ञानम आदित्यवत प्रकाशे, ते ज्ञान हृदयी प्रकाशे. माऊली म्हणतात विवेकानंदांच्या हृदयामध्ये त्या ज्ञानाचा प्रकाश पडलेला आहे. लखलखीत प्रकाश सूर्यासारखा पडलाय, आदित्यासारखा. हे दिसतं लोकांना, जगाला. आणि आपला प्रकाश कॉपी करून सुद्धा पडत नाही. 10वीच्या 12वीच्या परीक्षेला बंदोबस्त ठेवावा लागतो शाळांमधनं. का ठेवावा लागतो? या निरागस मुलांनी कॉपी केली नाही तर जणू काही ते नोबेल लॉरिएट होणार आहेत पुढच्या 2-4-5 वर्षात. या पद्धतीने तो बंदोबस्त ठेवतात. ते कॉपी करतीलच असं गृहीत धरून, संशय व्यक्त करत त्यांच्यावर. ज्यांनी एकही अपराध केला नाही ते अपराध करणार असं गृहीत धरून ज्यावेळेला पोलीस बंदोबस्त निरागस मुलांवर लक्ष ठेवण्याकरता करावा असा वाटतो. आणि IAS IPSच्या परीक्षांना तशा बंदोबस्ताची जरुरी वाटत नाही. याचा अर्थ यांनी प्रामाणिक असावं याकरता खटाटोप करावं असं मनापासून वाटतं. त्यांनी प्रामाणिक असण्याची गरज नाही आणि ते राहू शकत नाहीत हे माहिती आहे म्हणून त्यांच्यावर बंधन नाही. पुढची पिढी तरी हाताशी आली पाहिजे म्हणून हे बंधन ठेवताय. काय विचित्रता आहे. ऊर्ध्वमूलमध शाखम अश्वत्थम प्राहुरवयम. याच्या अश्वत्थाच्या शाखा विस्तार खाली आणि मुळ्यावर आहे. त्याचा उलटा अश्वत्थ वृक्ष आहे, भगवद्गीतेतलं वर्णन आहे. तसं विपरीत चाललेलं आहे आपलं सगळं. वर्तन विपरीत आहे, जीवन विपरीत चाललेलं आहे. तत्वांचा अर्थ साधा सरळ जो आहे तो कळत नाही आहे. स्वतःशी खूप प्रामाणिक विवेकानंद जसे होते तसं स्वतःशी अत्यंतिक प्रामाणिक आपल्याला राहावं लागेल. आणि स्वतःशी प्रामाणिक असलेल्या मनुष्याला या जगाचं भय वाटावं असं काही असत नाही. ती निर्भयता त्याच्या प्रामाणिकपणातनं तो आत्मसात करतो, ती मिळवतो तो. आणि मग स्मरणशक्ती पण तल्लख राहते. आपल्या बहुतेक स्मरणशक्तीचा क्षय कुठे काय बोलावं, कुठे काय बोलू नये, कुठे काय बोलू नये, तिथे काय बोललो याचं स्मरण करण्यात ज्यावेळेला ती स्मरणशक्ती खर्च व्हायला लागते त्यावेळेला त्या स्मरणशक्तीचा सकारात्मक उपयोग विवेकानंदांनी ज्ञानसाधनेकरता जसा केला तसं करण्याची त्याची क्षमताच उरत नाही. सगळ्या शक्तीचा, ऊर्जेचा क्षय होऊन जातो या सगळ्या दुष्टचक्रामध्ये. ज्याचं चित्त शुद्ध झालेलं आहे त्याची ज्ञानसाधना खूप सोपी होते.
त्याचं जीवन खूप सोपं सुटसुटीत सरळ असतं. एक जण विवेकानंदांना विचारतो, स्वामीजी तुम्ही इतके ग्रंथ वाचले आणि काय म्हणे तुम्ही वाचलेल्या ग्रंथांची यादी बघून छाती दडपून जाते माझी. धर्म समजून घेण्याकरता इतकं वाचन करावं लागतं का? त्यावर विवेकानंद गालातल्या गालात हसतात आणि त्याला म्हणतात की तू काही फार काळजी करू नको, धर्म समजून घेण्याकरता ग्रंथ वाचावे नाही लागत. माझ्या गुरूंना त्यांचं नावसुद्धा धड लिहिता येत नव्हतं, ते रामकृष्ण रामकेष्ट असं लिहायचे. त्यामुळे ग्रंथ वाचनाचा धर्म समजून घेण्याशी काही संबंध नाही आहे. तू काही इतकं काही ताण घेऊ नको. धर्म समजून घेण्यासाठी तुमचं चित्त फक्त शुद्ध असावं लागतं, एवढी एकच गोष्ट पुरेशी आहे. पण धर्म इतरांना समजून सांगण्यासाठी मात्र खूप ज्ञान संपादन करावं लागतं. माझ्या गुरूंनी धर्म समजून घेतला, चित्त शुद्ध त्यांचं असल्यामुळे मूर्तिमंत धर्माचं प्रतिरूप म्हणावं असे माझे गुरुदेव होते. पण माझ्यावर नियतीने आणि माझ्या गुरुदेवांनी टाकलेली जबाबदारी धर्म समजावून सांगायची आहे, म्हणून मला खूप वाचन करावं लागतं निरंतर. या निरागस वयातल्या मुलांचं चित्त जर शुद्ध झालं आणि मूर्तिमंत धर्माचा प्रत्यय यांच्यापैकी प्रत्येकाच्या आचारात, विचारात, त्यांच्या वागण्यात, त्यांच्या वर्तनशैलीमध्ये, त्यांच्या बोलण्यात, त्यांच्या दिसण्यात, त्यांच्या असण्यात, आपलं असणं आणि दिसणं यात अंतर आहे खूप. आपण खूप चांगलं दिसण्याचा प्रयत्न करतो, चांगलं असण्याचा मनापासून प्रयत्न नाही करत, कारण चांगलं असणं लोकांना दिसत नाही. चांगलं दिसलं की चांगलं असाल असं लोक गृहीत धरतात. पण आता तेही गृहीत धरणं आपण सोडून दिलेलं आहे, कारण चपला बाहेर काढता येत नाहीत आता आपल्याला. काय दुःखदायी. निकष साधे साधे निकष लावतात की नाही, मनुष्याच्या गुणवत्तेचे, त्याच्या विश्वसनीयतेचे, समाजाच्या अवस्थेचे. चांगली चप्पल बाहेर काढावी हे धैर्य ज्या वेळेला होत नाही ना समाजामध्ये, चपलेसारखी निकृष्टतम गोष्ट ती सुद्धा सुरक्षित नसेल तर संस्कार सुरक्षित राहतील का? जीवन सुरक्षित राहील का? नातेसंबंध सुरक्षित राहतील का? चारित्र्य सुरक्षित राहील का? संपत्ती सुरक्षित राहील का? एक सत्य गमावलं की चारित्र्य गमावतो मनुष्य, आणि चारित्र्य गमावलं की समाज मनस्वास्थ्य गमावतो. आपल्या समाजाने गमावलेलं मनस्वास्थ्य आपल्या चारित्र्याच्या पतनातनं आलेलं आहे. चारित्र्याला पुन्हा एकदा सत्याचं, धर्माचं अधिष्ठान आपण जर दिलं तर या पतित अवस्थेपासून आपला समाज परत एकदा उत्क्रांत होईल. आणि किती उत्क्रांत होईल? कल्पनातीत उत्क्रांत होईल. जग आपल्यापुढे नतमस्तक होईल. एल्फिन्स्टन नावाचा एक गव्हर्नर ब्रिटिशांच्या काळामध्ये होता, आणि तो एल्फिन्स्टन, आता मी जे बोलतो आहे याच्याशी संबंध त्या एल्फिन्स्टनच्या जीवनातल्या त्या घटनेचा त्यांनी जो लिहिला आहे, त्याच्या रोजनिशीमध्ये, त्याच्या ग्रंथामध्ये जो उल्लेख त्याने केलेला आहे, तो स्वामीजींच्या या शुद्ध चारित्र्याशी जोडणारा आहे. निरागस मन कसं असतं, धर्माचं पालन करणारं आणि धर्माचा आचार करणारं, आणि किती काटेकोरपणाने ते चिंतन करतं, यावर एल्फिन्स्टनने आलेल्या अनुभवावर केलेलं लिखाण जे आहे तो प्रसंग आहे तो. हा एल्फिन्स्टन नावाचा ब्रिटिश अधिकारी ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये येतो त्यावेळेला महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या सीमेवर काहीतरी एक छोटं गाव आहे, त्या ठिकाणी त्याचा मुक्काम आहे. आणि त्या ठिकाणी संध्याकाळी टेबल आणि खुर्च्या घेऊन ते सगळे ब्रिटिश अधिकारी बसलेले असतात, कॉफी पीत असतात आणि काही राज्यकारभाराची त्यांची चर्चा चाललेली असते संध्याकाळी शांत वातावरणात. ब्रिटिशांच्या पोलीस दलाकरता जे घोडे असायचे त्या घोड्यांना चंदी, चारा, हिरवा चारा आणणाऱ्या काही कर्नाटकातल्या स्त्रिया होत्या, कानडी स्त्रिया होत्या. त्यांच्या डोक्यावर ते गवताचे भारे ते आणतात आणि तिथे टाकतात. आणि या ब्रिटिशांचा एक भारतीय कारकून, तोही कानडी आहे, त्याला ती कानडी भाषा कळते चांगली, तो त्यांचा हिशोब करतो आणि त्यांना पैसे देतो, गवताचे किती भारे आणले त्याप्रमाणे. त्या 3 महिला, त्या 3 स्त्रिया एक एक गवताचा भारा आणतात. 1 आणा एका गवताच्या भाऱ्याला ते देतात मजुरी. 3 आणे त्यांना द्यायचे आहेत आणि 3 आणे
सुटे नाही आहेत म्हणून तो 4 आणे देतो असं म्हणतो. आणि ती जी कानडी स्त्री आहे ती जोरात काहीतरी बोलायला लागतं, तिला राग येतो. आणि हे जे अधिकारी बोलत बसलेले आहेत त्यांच्या बोलण्यात व्यत्यय येतो. ते कडकड कडकड त्यांचं काय चाललेलं आहे भांडण म्हणाला, त्याला राग येतो. तर त्या कारकुनाला बोलवून घेतो, म्हणतो मूर्ख आहेस का, तुला कळत नाही का आमची चर्चा चाललेली आहे महत्त्वाची, कसला तंटा चालला आहे तुमचा हा. मग तो म्हणतो त्या बायका मूर्ख आहेत, त्यांना काही कळत नाही, मी हिशोब समजून सांगतोय. म्हणे तिला बोलवती, काय जोरात जोरात बोलते ती बाई, तिला बोलव इथे आणि ती जे बोलते ते तसंच्या तसं मला सांग, तुझी अक्कल चालवू नको, ती जे बोलेल तेवढंच मला भाषांतर करून सांग की ती काय म्हणते. तिला बोलवतो तो एल्फिन्स्टन आणि म्हणतो सांग आता, आणि याला सांगतो की भाषांतर करून मला सांगायचंच ती काय म्हणते. ती म्हणत असते की 3 आणे यांनी द्यायला पाहिजे आहे गवताच्या 3 भाऱ्यांचे, आणि तुमचा हा नालायक कारकून मला म्हणतो की 4 आणे देतो म्हणजे 1 आणा जास्त देतो. मग एल्फिन्स्टन विचारतो की जास्त 1 आणा दिला तर काय हरकत आहे, उद्या 1 गवताचा भारा वजा करता येईल हिशोबातनं, किती साधं गणित आहे. ती म्हणते तुम्हालाही कळत नाही आहे, हा नालायक जे बोलतो तेच तुम्ही बोलता आहात. तो म्हणतो काय चुकलं माझं. तर ती बाई अशिक्षित अडाणी स्त्री त्याला समजावून सांगते एल्फिन्स्टनला. ती म्हणते या नालायकाने मला 3 आणे देण्याऐवजी 4 आणे दिले, म्हणजे 1 आणा जास्त जर दिला तर त्याच्या 1 आण्याचं ऋण माझ्या डोक्यावर राहील आणि श्वासाचा भरोसा नाही जीवन कधी संपेल. मी जर उद्या हयात नसेल तर या नालायकाने मला जास्त दिलेला 1 आणा परत देण्याकरता मला इथे पुन्हा जन्म घ्यावा लागेल. हे कळतंय का याला. एल्फिन्स्टन त्याच्या रोजनिशीमध्ये लिहितो की इतके भारतीय नीतिमान जर असतील तर या देशावर आम्हाला राज्य करता येणार नाही. विवेकानंद ज्या सत्याबद्दल बोलतात ते हे जळजळीत सत्य आहे. या सत्याची ही खोली आहे, या सत्याचा हा अर्थ आहे. आपलं अस्तित्व त्या सत्यावर आधारलेलं आहे. 26/11 दहशतवादी हल्ल्यामध्ये पाकिस्तानमधनं आलेल्या 10 दहशतवाद्यांनी मुंबईमध्ये अंधाधुंद गोळीबार करून 166 निष्पाप लोकांच्या हत्या केल्या. पोलिसांच्या कंट्रोल रूमला ते दहशतवादी गोळीबार करता आहेत हे कळल्यानंतर अशोक कामटे, हेमंत करकरे, विजय साळसकर हे 3 अधिकारी पोलिसांच्या गाडीत बसून ज्या ठिकाणी ते गोळीबार करतात हे कळलं त्या दिशेने गेले. कमांडोंपासून सगळे सावधगिरीचे इशारे सगळ्यांना देण्यात आले. अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेला अजमल कसाब आणि अबू इस्माईल या दोघांनी दुरून पोलिसांच्या गाड्या येताना पाहिल्या आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या झुडपांच्या कडेला त्या झुडपांच्या आड ते दडले. या अधिकाऱ्यांना तिथे दहशतवादी आहेत याची शंकासुद्धा आली नाही, कारण ते झुडपांच्या आड दडलेले होते. त्यांच्या AK-56 किंवा AK-47 ज्या काय 47 ज्या काय रायफल्स त्यांच्या हातात दहशतवाद्यांच्या होत्या, त्या रायफलच्या माऱ्याच्या टप्प्यात पोलिसांची गाडी आल्यानंतर त्यांनी गोळ्या घातल्या आणि हे 3ही अधिकारी पोलिसांच्या त्या गाडीतच मृत्युमुखी पडले. त्यांच्या शरीरावर बुलेट प्रूफ जॅकेट असताना आणि डोक्यावर बुलेट प्रूफ हेल्मेट असताना त्या जॅकेटमधनं हृदयात आणि हेल्मेटमधनं मेंदूत गोळ्या गेल्यामुळे हे अधिकारी मारले गेले. बुलेट प्रूफ जॅकेट आणि बुलेट प्रूफ हेल्मेट टेंडर भरताना कागदावर बुलेट प्रूफ होते, प्रत्यक्षात बुलेट प्रूफ नव्हते. दुर्दैवाचे असे दशावतार ज्या समाजाने अनुभवलेले आहे त्या समाजाला सत्याबद्दलचं महत्त्व आणखीन कुणी पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज नसावी असं मला वाटतं. महाभयंकर किंमत आम्ही एका असत्याची मोजली आणि असं एक एक असत्य रोज प्रत्येक मनुष्य आपापल्या भरीने बोलत चालला आहे, लिहित चालला आहे. 10 कोटी बांगलादेशींना ओळखपत्र देण्याचं पाप आम्ही केलेलं आहे थोड्याशा पैशांकरता. ते छातीवर बसतील तुमच्या उद्या. 350 वर्षापूर्वी तुकाराम महाराज म्हणतात, सत्य असत्या मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमता. आपलं बहुमत सत्य आणि असत्य यापैकी कुठल्या बाजूला झुकतं याचं चिंतन आपण करा. त्या बाजूला आपण झुकायचं नाही. आपल्या मनाची ग्वाही सत्य आणि असत्याला ठेवायची. विवेकानंद म्हणतात त्याप्रमाणे आपल्यापुरता
सगळ्या जगाला कोरोना झाल्यानंतर डॉक्टर्सनी सांगितलं की जगाची काळजी आता करत बसू नका, स्वतःपुरता मास्क वापरा, तुम्ही बचावाल. तसं सगळीकडे असत्य बोकाळलेलं असताना आपल्या मर्यादित आयुष्यात आपल्यापुरतं सत्य जर आपण पाळत राहिलो तर त्याचा पुरेसा उजेड पडेल आणि वाईटाचा जसा संसर्ग होतो तसं चांगल्या गोष्टींचा सुद्धा संसर्ग समाजामध्ये होतो. ते सत्य सत्य म्हणून समाजामध्ये सर्वत्र प्रतिष्ठित व्हायला लागलं तर आपल्या दुर्दैवाचे दशावतार राष्ट्र म्हणून जे आत्ता चाललेले दिसतात आपल्याला ते संपतील. मोकाट जे आपण झालो आहोत ते नियंत्रणात येईल. ज्याचा प्राण नियंत्रणात आला, ज्याचे श्वास नियंत्रणात आले, श्वासानंतर प्राणावर ज्याचं नियंत्रण बसलं त्याचं सगळ्या विश्वावर नियंत्रण बसलं. हा एक नियम भारतीय परंपरेमधला वैश्विक नियम विवेकानंद पुन्हा पुन्हा समजावून सांगतात, अधोरेखित करतात. त्याप्रमाणे आपल्या जीवनातलं सत्य, आपलं वर्तन आणि आपलंही असत्याच्या दिशेने असलेली यकश्चित स्वार्थाकरताची ओढ ज्या वेळेला आपण नियंत्रणात आणू त्यावेळेला आपल्या वैयक्तिक जीवनातलं सत्य आपल्या नियंत्रणात जर आलं तर आपलं जीवन विवेकानंदांसारखं निष्कलंक, उदात्त, उत्तुंग होईल यात यत्किंचित संदेह नाही. या निरागस मुलांपुढे स्वामीजींचा फोटो जो आहे आणि स्वामीजींच्या विचारांवर जी वक्तृत्व स्पर्धा आपण घेतली त्याचा शाश्वत संस्कार जीवनभराकरता त्यांच्यावर व्हावा याकरता आज थोड्याशा वेगळ्या पद्धतीने स्वामीजींबद्दल मी बोललो. बोलताना आवेशामध्ये कदाचित एखादा शब्द कमी जास्त जर बोललो असेल तर आपण मला क्षमा कराल. श्रीराम समर्थ. वंदे मातरम.